श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज हब मध्ये आपले स्वागत आहे. काल पुरुषाच्या कुंडलीतील शेवटची रास म्हणजे मीन रास आज आपण पाहणार आहोत. या अगोदर आपण मेष ते कुंभ या राशी पूर्ण केल्या. आता आपण मीन रास पाहू. कसे जाईल 2024 हे वर्ष मीन राशीसाठी. त्या अगोदर आपण मीन राशीची थोडी स्वभाव वैशिष्ट्ये जाणून घेऊ. मीन ही गुरुची जलतत्वाची द्विस्वभाव राशी आहे. ब्राह्मण वर्णाची स्त्री रास आहे. काल पुरुषाच्या कुंडलीत ही 12व्या स्थानी येते. एकमेकांच्या शेपटाकडे तोंड केलेले भिन्न दिशांना पाहणारे दोन मासे हे मीनेचे चिन्ह आहे. हे मासे भरती आहुती होणारे समुद्रात आहेत असा मीनेचा स्वभाव आहे. सौम्य गुरुच्या या स्त्री जलराशीत गुरुचे शांत सौम्य मवाळ स्वरूप उतरल्याने हळवेपणा, कोमलता, नम्रपणा, दयाभाव, स्वप्नाळू वृत्ती, कुटुंब वत्सलता, इतरांच्या भावनांशी समरस होण्याची वृत्ती, सहानुभूती, मानवता असे मानसिक गुण मिळत प्रकर्षाने दिसतात. हळवेपणासोबत मीनेला कायम कुणाची तरी साथ सोबत संगत आश्रय लागतो. अहंकार लोप पावणाऱ्या 12व्या स्थानाशी संबंधित असल्याने ही हळवी मीन रास परावलंबी आहे. नाते जपण्यासाठी त्याग आणि त्रास सहन करणारे मीनेची लोक असतात. समोरच्याला आहे तसा स्वीकारण्याची वृत्ती मीनेत आहे. थोडक्यात बेंड अँड ब्लाइंड होणारी ही रास आहे. अन्याय निमूटपणे सहन करणे, इतरांच्या भावनांशी एकरूप होणे हे गुण मीनेकडे आहेत. वास्तवातून दूर पडणारी व अवास्तव कल्पना घेऊन जगणारी ही राशी आहे. दानशूरता, परोपकार, उदार वृत्ती, स्वार्थ, त्याग, इतरांसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी कष्ट सोसायची तयारी हे सद्गुण मीनेत उतरले आहेत. पावले व तळपाय, घोटा, पावलातील हाडे यावर मीनेचा अंमल आहे. आता आपण पाहू 2024 हे वर्ष मीन राशीसाठी काय घेऊन आले आहे, काय ग्रहस्थिती असणार आहे. प्रथम स्थानात मीनेत राहू तर द्वितीय स्थानात गुरु राहणार आहे. सप्तमात केतू असेल. नवम स्थानात वृश्चिक राशीत बुध शुक्र असणार आहे. तर 10व्या स्थानात धनु राशीत रवी मंगळ, 12व्या स्थानात शनी असणार आहे. अशी एकंदर ग्रहस्थिती वर्षाच्या सुरुवातीला राहणार आहे. आता सर्वप्रथम आपण गुरुदेव काय म्हणतात हे पाहू. एप्रिल पर्यंत गुरु दुसऱ्या स्थानात असणार आहे. त्यानंतर मे महिन्यात गुरु तृतीय स्थानात येईल. दुसऱ्या स्थानातून गुरु 6, 8 आणि 10 स्थानाला पाहत आहे. गुरुची दृष्टी 6व्या आणि 8व्या स्थानावर आहे. म्हणजे हे रोग स्थान आहे. त्यामुळे तुमच्या लिव्हर संदर्भात काही तक्रारी उद्भवू शकतात. तुमच्या स्टमक इन्फेक्शन मध्ये काही गडबड होऊ शकते. तुमच्या शुगरकडे लक्ष द्या. शुगर वाढू शकते. म्हणजेच एकंदरीत एप्रिल पर्यंत तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे. गुरुची दृष्टी 10व्या स्थानावर सुद्धा पडत आहे. म्हणजेच तुम्ही तुमची कामे अगदी चोखपणे पूर्ण कराल. खूप मन लावून आणि कॉन्फिडंटने तुम्ही कामं कराल. गुरु दुसऱ्या स्थानात कुटुंबात थोडे वादविवाद दाखवतो. पण कुटुंबात काही आनंददायी घटना सुद्धा घडतील. त्याचप्रमाणे तुमच्या बँक बॅलन्स मध्ये सुद्धा वाढ होऊ शकते. मात्र मे महिन्यानंतर तिसऱ्या स्थानात गुरु प्रवेश करेल. तेव्हा तिथून गुरुची दृष्टी 7, 9 आणि 11 स्थानावर राहणार आहे. 7व्या स्थानासाठी अत्यंत शुभ राहणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनासाठी हा गुरु चांगली फळे देईल. पण केतू सुद्धा तिथे बसला आहे. त्यामुळे थोडीशी अनबन होऊ शकते. एप्रिल नंतर संपूर्ण वर्ष तुमचे लग्न जमण्याचे योग आहे. विवाह इच्छुकांनी प्रयत्न करावे. त्यानंतर गुरुची दृष्टी 9म स्थानावर सुद्धा पडत आहे. म्हणजे तुमचे भाग्य तुम्हाला साथ देईल. तुमची प्रगती होईल, भाग्योदय होईल. कारण गुरु स्वतः स्थानाला पाहत आहे. त्याचप्रमाणे धार्मिक यात्रा होतील. त्याचप्रमाणे गुरुची दृष्टी 11व्या स्थानावर सुद्धा आहे. म्हणजे ज्यांना प्रमोशन पाहिजे होते ते आता होण्याचे चान्सेस आहेत. फायनान्शियल ग्रोथ होईल. आता आपण पाहू राहू आणि केतू काय फळं देतील. राहू मीन राशीत पहिल्या स्थानात तर केतू 7व्या स्थानात आहे. कन्या राशी आहे. राहू मीनेत म्हणजे तुम्ही भ्रमित होऊ शकता. कन्फ्युजन वाढेल. तुम्ही मन डायव्हर्ट होऊ शकते. निर्णय घेण्यास गडबड करू शकता. इथे राहू तुम्हाला क्रिएटिव्ह माइंड देईल. चतुर चालाक करेल.
केतू तुमच्या 7व्या स्थानात कन्या राशीत आहे, त्यामुळे कोणावर पटकन विश्वास ठेवू नका. पार्टनरशिप मध्ये असाल तर थोडं लक्ष ठेवा. तुमचं डेली इन्कम मध्ये वाढ होईल, पण जास्त लालच कराल तर तुमची फसवणूक देखील होईल. आता आपण पाहू शनी महाराज काय फळं देतील 2024 मध्ये. शनिदेव संपूर्ण वर्षभर तुमच्या 12व्या स्थानात राहणार आहेत. इथे ते विपरीत नावाचा राजयोग करतील. तुम्हाला शनीची 7.5 सुद्धा चालू आहे, पण घाबरण्याचे काम नाही. शनी महाराज स्वतःच्या स्थानात बसले आहेत. तुम्हाला परदेशी यात्रा घडवू शकतात. तुमच्या बिझनेसमध्ये जर परदेशासंबंधी असेल तर याच्यात तुम्हाला चांगला फायदा होईल. टूर्स, ट्रॅव्हल्स, ट्रान्सपोर्टचे काम करत असाल तर त्यात फायदा होईल. मात्र या वर्षी तुम्ही फार आळशी होऊ शकता. त्याचप्रमाणे तुम्हाला पायाचे त्रास होऊ शकतात, पाय दुखू शकतात. जर तुमच्या कुंडलीत शनी खराब असेल तर तुम्ही चुकीच्या कामात हात घालू शकता. थोडं सावध राहा. अन्यथा बाकी ग्रहस्थिती चांगली आहे. शनीची दृष्टी दुसऱ्या 6व्या स्थानावर आहे, त्यामुळे आपल्या बोलण्यावर कंट्रोल ठेवा. दाताचे आजार उद्भवू शकतात. त्याचप्रमाणे 6व्या स्थानावर आहे तर तुमच्या शत्रूवरही तुम्ही मात कराल. आता आपण पाहू या वर्षात तुम्हाला काय उपाय करायचे आहे. शनीची 7.5 चालू आहे, म्हणून शनीचा जप किंवा बीजमंत्र कराच. तुमची राशीस्वामी गुरु मजबूत करा. गुरुचा जप करा. ओम श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंचा जप करा. विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करा. हनुमान चालीसा करा. सूर्याला रोज पाणी घाला. यातील तुम्हाला जे आवडेल ते करा. धन्यवाद. आपलं मेष ते मीन राशी पूर्ण झालेले आहेत. आता आपण नवीन विषय पुढील भागात घेऊन येणार आहे, त्यामुळे आपलं चॅनल पाहत राहा.